नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी हिंदी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे चालू घडामोडी विभागात 10 ते 15 प्रश्न असतात. येथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील दिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडीचे महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्त्वपूर्ण प्रश्न. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब हे फ्रीमध्ये असते. सबस्क्राईब करण्यासाठी तुमच्या खिशातील किंवा माझ्या खिशातील पैसे जात नाहीत. त्याच्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भरभरून प्रतिसाद द्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. मायावती यांची कोणत्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे? आन्सर ए. बसपा या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मायावती यांची कितव्यांदा निवड झाली आहे? आन्सर सी. 6व्यांदा बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मायावती यांची निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICCच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? आन्सर बी. जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICCच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC अध्यक्षपदी निवड होणारे जय शहा कितवे भारतीय ठरले आहेत? आन्सर डी. 5वे भारतीय जय शहा ठरले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोण ICCचे अध्यक्षपद सांभाळणारे सर्वात युवा अध्यक्ष ठरणार आहेत? आन्सर सी. जय शहा हे ICCचे अध्यक्षपद सांभाळणारे सर्वात युवा अध्यक्ष ठरणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे? आन्सर बी. सागर बगाडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सागर बगाडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून ते महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत? आन्सर ए. कोल्हापूर जिल्ह्याशी सागर बगाडे हे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेले या जिल्ह्याशी संबंधित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय वंशाचे व्यक्ती केवन पारेख यांची कोणत्या कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आली आहे? आन्सर डी. ॲपल कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणती बँक डिजिटल प्लॅटफॉर्म युनिफाईड लेंडिंग इंटरफेस लॉन्च करणार आहे? आन्सर बी. RBI. नेक्स्ट क्वेश्चन. युनिफाईड पेन्शन स्कीम UPS योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? आन्सर डी. महाराष्ट्र राज्य ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हरगोविंद सिंह धालीवाल यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली आहे? आन्सर सी. अंदमान निकोबार या प्रदेशाच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या कालावधीत जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात येतो? आन्सर ए. 25 ते 29 ऑगस्ट या कालावधीत जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याच्या विधानसभेने बालविवाह विरोधी कायदा पास केला आहे? आन्सर डी. हिमाचल प्रदेश राज्याच्या विधानसभेने बालविवाह विरोधी कायदा पास केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हिमाचल प्रदेशने केलेल्या बालविरोधी कायद्यामध्ये मुलींच्या विवाहाचे वय कमीत कमी किती करण्याची तरतूद आहे? आन्सर बी. 21. नेक्स्ट क्वेश्चन. 8व्या धम्म परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? आन्सर ए. अहमदाबाद या ठिकाणी 2024चे आयोजन करण्यात आले आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.